37 धावांचं संरक्षण केलं दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर आणि तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. क्रिकेट असा असतं खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट या खेळामध्ये कोणत्याही धावा कमी नाहीयेत, कोणत्याही धावा जास्त नाहीयेत. बोलूया आपण दुसऱ्या मॅच कडे जिथे टॉस जिंकलाय जर्मन टायगर टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतोय नीरज. पहिला चेंडू टॅप केलाय. नीरज पाडीचा पहिला चेंडू आपण पाहतोय. मिस फिल्डिंग थोडीशी झाली होती मात्र योगेशचं खातं उघडलं जाते. योगेश पाटील सिंगलने खातं उघडले. आता राज पाटील स्ट्राईक एंडला येतात. सिंगलने खातं उघडलंय. पहिल्या फेरीतला दुसरा सामना आहे. यानंतर श्री गणेश कोणी ए आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई ती मॅच होईल. तुम्ही दोन्ही टीम्सने रिपोर्टिंग करा प्लीज. राज पाटील स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज नीरज पाटील जर्मन टायगर विरुद्ध गावदेवी म्हाटारडी आपण मध्ये मॅच पाहतोय. हलकस अपील नीरज करतात. थोडस उशीर अपील जरूर केले मात्र डॉट बॉलची ती समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते नीरज पाटीलच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. अकुटप्प्याचा बॉल होता. खराब चेंडू आणि योग्य उत्तर दिलंय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. या मॅच मधला पहिला चौकार राज पाटीलच्या बॅटमधून. आपला पाहायला मिळते शॉर्ट पेनचा बॉल होता. खराब चेंडू होता. त्याच्यावरती योग्य उत्तर दिलेलं आहे बॅटर राज पाटील. मागच्या वर्षी सर्वात जास्त अर्धशतक ठोकणारा फलंदाज आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जो अवॉर्ड त्याला मिळाला होता सर्वात जास्त अर्धशतक 8 अर्धशतक 2024-2025 मध्ये त्याने आपल्या बॅटमधून आले होते. 5 धावा दाखल होते आपल्या पाहायला मिळत आहेत. नीरजच्या विरोधात चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या फेरीला दुसरा सामना तुम्ही पाहतायत. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. राजचं फुटवर्क टेस्ट करणारा हा बॉल होता. ड्रिल करून बघतायत एक्झॅक्ट हा फटका कशा प्रकारे खेळायचा होता. कारण फ्रंट लाईट मध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय. नाईट स्पर्धा तुम्ही खेळतायत. 40-45 हे टार्गेट चांगलं असू शकतो. चार चेंडू मध्ये फक्त नीरजने 5 धावा खर्च केलेले. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. नीरज आपल्या स्क्रीनवरती आहेत. राईट मोर द विकेट. ऑन साइडला टर्न केलाय बॉलला. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. राज पाटीलच्या बॅटमधून आलाय दुसरा चौकार. पाच चेंडू आतापर्यंत फेकलेत. 9 धावा आलेल्या आहेत. सुरुवात चांगली केली आहे. टॉस गमावल्यानंतर गावदेवी माटाडी संघाने. आता माटाडीची स्पर्धा जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली 2 दिवसीय 6 आणि 7 जानेवारीला. विकी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून सफल झाले. फटका बनवलाय. हे फटके फेवरेट आहेत राजचे. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. राज पाटीलच्या बॅटमधून आलाय तिसरा चौकार.
काटेई अशी मॅच असेल ती उद्याची मॅच आहे, मात्र ती आज आपण कव्हर करणार आहोत. आणि त्यानंतर सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात मोठा गाव दिवा विरुद्ध वाकलन अशा मॅचेस त्यानंतर होतीलच. पहिल्या षटकात 13 धावा आले, 3 चौकार आले राज पाटीलच्या बॅटमधून. पहिला सामना दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरने जिंकलेला आहे. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये बघायचं कोणत्या गुणांचा वापर केला जाईल. रोनित आलेत. रोनित आलेत गोलंदाजी. रोनित आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकात 13 धावा आलेल्या आहेत. साईनाथ भोईर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. मात्र काही कारणास्तव ते आपल्यापासून रजा घेतल्या, वेळ थोडासा त्यांच्याकडे कमी होता. दुसऱ्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक सिंगल तर इथे वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न योगेश करतायत, मात्र राजने नकार दिलाय. 2 धावा इथे पूर्ण होणार नाही असं राजला वाटतंय, त्यामुळे त्याने थांबवलं योगेशला. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या जेव्हा जेव्हा नक्कीच मॅचेस होतात, खूप चांगलं अपडेट्स. स्पर्धा कोणी जिंकले, मॅन ऑफ द सिरीज कोण आहे, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर कोण आहे, हे सर्व उत्तर योगेश पाटील जे माटाडीचे आहेत त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं अपडेट. त्यामुळे योगेशचं आम्ही नेहमी कौतुक करत असतो. 14 धावा झालेले आहेत. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचे, कारण की 8 सामने आपल्याला कव्हर करायचे, लक्षात घ्या. उद्या दिवसातली एक मॅच आपण कव्हर करणार आणि एक संघ क्वालिफाय होईल सेमीफायनलमध्ये. श्री गणेश खोनी आणि काटई आपण रिपोर्टिंग करा. ऑन साईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील करण्यात आलेलं आहे. म्हणजे रमाकांत पवार सर तुम्ही पाहतायत. डॉट बॉलची ती समाप्ती. बिनबाद 14 अशी सुरुवात. चौदा धावा झालेल्या आहेत. रोनित, हा चेंडू कव्हरच्या वरून खेळायचा होता. चेंडू बराच वेळ हवेत आहे, मात्र पॉवर प्ले सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार. सीमा पार, चौकार. माटाडी संघाच्या 18 आपण पाहतोय धावफलकावरती. माटाडी विरुद्ध टायगर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिली मॅच दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर जिंकलेत. कॅप्टन कुल सचिन भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये सुद्धा आहे. अविश 11 सापाड संघ या स्पर्धेच्या काल सेमीफायनल मध्ये पोहोचला. त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय सचिन भोईर यांचं आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथेही सिंगल मिळाले. भावेश आम्हाला सांगतायत. धावसंख्या 19. धावा दाबल कधी लागल्यात. पॉवर प्ले मधल्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं योगेश भोपरच्या नाईट स्पर्धेमध्ये 2 उत्तुंग षटकार खूप लांब मारले होते योगेशने. ज्यावेळी बॅटिंगला आले ते सुरुवातीलाच. आताही चेंडू उंच गेलाय, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल.
निशांत तिथे चूक होणार नाहीये. योगेशची खेळी समाप्त. 19 ला पहिला धक्का माटाडीला. अक्षय पटेल यांचं आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत. श्री गणेश कोणी, हर्ष ठोंबरे किंवा त्यांचं कोणी प्रतिनिधी आकाश ठोंबरे रिपोर्टिंग करा. हेमंत देत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. प्रणव आलेत, प्रणव शेलार आलेत. 19 वरती पहिला धक्का लागलाय. प्रणव शेलारला आता प्रमोट केले 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. पहिली विकेट इथे मिळाली ती रोनितला. रोनितने 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी केली रोनितने आतापर्यंत. जयनुमान टायगर संघाटी. जयनुमान टायगर म्हटल्यानंतर शिवाजी दादा आमचे पाटील असतील, विष्णू शेड पाटील असतील, संतोष पाटील साहेब असतील, सुशील पाटील मगाशी उपस्थित होते, मिस्टर GTC आणि सातत्याने ग्रामस्थ मंडळ. एकीचं बळ काय असतं हे नेहमीच तुम्हाला टायगर गावामध्ये पाहायला मिळतं. टायगर चषक नाईट स्पर्धा तुम्ही पाहतात. परमपूज्य स्वामी DK दास महाराज क्रीडांगण टायगर. इथे शॉर्ट थर्डमॅनला एक सिंगल मिळाले. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. मात्र रोनितने जबरदस्त गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 13 धावा होत्या, धावा झाल्यात 20. 20 धावा झालेल्या आहेत. फिल्डिंग लगेच लावायची. टायगर टीमच्या वतीने मोहित आले गोलंदाजी करण्यासाठी. मोहित हलक्या हाताने खेळत आहेत. प्रेम तिथे सिंगल मिळाली. प्रणव शेलारच्या खात्यामध्ये 1 धावसंख्या पुढे सरकली ती 21 वरती. 3रं षटक प्रगती पद असताना पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली. लक्षात घ्या, मैदानाच्या 38 सर्कलमध्येच 4 ठिकाणी तुम्हाला पाण्याची व्यवस्था आहे, जेणेकरून आमचा वेळ या स्पर्धेमध्ये वाचेल. हाच प्रयत्न आमचा नेहमीच 5व्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या दिशेने खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल घाई करू नका, घाई करू नका. बॉल थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 25. पुढचा बॉल. हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रेम तिथे. रनआउटची संधी असेल, मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा ऍड होतील पाटाळी टीमच्या खात्यामध्ये. 2 धावा ऍड होतील राज पाटीलच्या खात्यामध्ये. धावा झाल्या 27 आणि राज पाटील नाबाद आहे 23 वरती या मॅच मध्ये.
तिसरं षटक प्रगती पाथावर आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई विरुद्ध श्री गणेश खोनी ए संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पंधरा चेंडूचा खेळ संपलेला आहे. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 27 धावा झाल्यात. अजून 27 आल्या तर 54 होतील. फुलटॉस बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंग तिथे झालेली आहे. बॅट्समनने आता रिव्ह्यूचा वापर इथे केलेला आहे. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. रनआउट, बिमर आणि वाईटसाठी त्याचा वापर तुम्ही 15 सेकंदाच्या आत करू शकता. मागच्या मॅचमध्ये कपिलची विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली आणि तो विकेट हॅट्रिक त्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. तेवीस धावावरती आपण पाहिलं तर नाबाद होते. नक्कीच आता बघायचे काय घडलं. एक्झिट फेड 27 आपण धावसंख्या पाहिलेली आणि आता सिंगल ऍड झालेली. इथे चेंडू हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 2-2 क्षेत्ररक्षक. 2 धावाही मिळाल्यात प्रणवला. धावा झाल्या 30. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. 11 बॉलमध्ये 24 वरती नाबाद आहे या मॅच मध्ये. राज पाटील आणि प्रणवला पण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 4 वरती तो नाबाद आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. यानंतर श्री गणेश खोनी विरुद्ध जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेमध्ये मॅच पाहायला मिळेल. मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुद्धा श्री गणेश खोनी संघाने खूप चांगला खेळ केलेला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आईगावदेवी माटाडी संघ 1 गडी बाद 31 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकाचा खेळ संपलेला 31 धावा झालेले आहेत. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. निशांत आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी चौथ्या ओव्हरमध्ये. 50-55 चांगलं टार्गेट असू शकतो. मटाडी संघ या मॅच मध्ये धावा बनवतोय कारण गोलंदाजी चांगली आहे मटाडी टीमकडे आणि फ्लड लाईट मध्ये धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. त्यामुळे 50-55 एक चांगलं टार्गेट असू शकतं या मॅच मध्ये. एकतीस धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता गोलंदाजी करण्यासाठी निशांत आलेले आहेत. उभारले गाव कडून आपण पाहतोय. पहिल्या फेरीतला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सी ग्रुप मधनं. हा चेंडू उंच गेलाय.
आणि जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. निशांतचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज प्रणव शेलारच्या बॅटमधून आलाय पहिला सिक्सर. बॉलवरती षटकार आलाय प्रणव शेलारच्या बॅटमधनं आणि चांगले बॅटर आहेत. एक जीवदान त्यांना मिळालंय. आई चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. लॉंगापर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, सुरुवातीला वेगाने धावले आणि त्यानंतर थोडेसे थांबलेत कारण त्यांना असं वाटलं की आपण जेलपर्यंत पोहोचणार नाही आहोत. तर मी 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या मराठी संघाची 39 वरती एक. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 39 धावा झालेले आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. निशांत आई फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफला पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पाय थोडासा स्किट झाला इथे, त्यामुळे सिंगल मिळाले. धावसंख्या 40. प्रथम बॅटिंग करत असताना मराठी संघ. या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 40 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता प्रणव शेलारच्या बॅटमधून. तो 7 बॉलचा खेळ त्याने केलाय. 14 वरती तो नाबाद आहे. दुसऱ्या बाजूला 11 बॉलचा खेळ करत असताना 24 वरती नाबाद आहे राज पाटील आणि संघाची धावसंख्या 40. 9 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. कदाचित 55-60 डावा या मॅच मध्ये पाहायला मिळतील. राज पाटील जर शेवटपर्यंत थांबले तर नक्कीच 55-60 डावा होतील या मॅच मध्ये. येणाऱ्या फलंदामध्ये विकी पाटील सारखा सुद्धा फलंदाज येणं बाकी आहे. हा चेंडू आपण मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली पाहायला मिळते प्रणव आणि राज पाटील मध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकल्या त्या 42-42. धावा झाल्यात. चेंडूची गती कमी केली होती, त्यामुळे चेंडू आणि डॉट बॉलची ते समाप्ती होईल. धावा झालेत. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही मध्ये. चेंडूची गती कमी केली, फिंगर रोल केले. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे निशांत. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. राज पाटीलच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या बॉलवरती सिक्सर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12.00च्या सरासरीने मराठी संघाची धावसंख्या ती 48. माहिती त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. आमचे मित्र दीपेश गीत, टेनिस क्रिकेट 7117 हे पेज तुम्ही जर खोललं तर नक्कीच क्रिकेटची अचूक माहिती तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 48 धावा झालेल्या आहेत. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल काटई विरुद्ध श्री गणेश खोनी या 2 टीम मध्ये. धावा झालेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत मोहित. दुसऱ्या स्पेलमध्ये मोहितला तुम्ही पाहतायत. 4 षटकात 48. राज पाटील 32 वरती नाबाद आहेत. कोटप्याचा चेंडू होता, टायमिंग करू शकले नाहीये स्वतः गोलंदाज आणि एक जबरदस्त झेल टिपलाय बघा मोहितने. फॉलो थ्रू मध्ये फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का मराठी टीमला.
पाचवी रात्र आणि 8वा गोलंदाज ज्याने फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला आणि तो गोलंदाज आहे मोहित. 48 वरती दुसरा धक्का आहे गावदेवी माटाडी टीमला. नवीन फलंदाज रोहित आलेत. रोहित पाटील आणि राज पाटील दोन बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये. विक्की पाटील अजून बॅटिंगला आले नाही, मात्र रोहितला प्रमोट केले ते. विक्की पाटील सुद्धा नेहमी चर्चेत असतात. षटकार चौकार साधारण त्यांच्या बॅटमध्ये आम्ही पाहिले, त्यामुळे मला वाटतं कदाचित थोडेसे मागे थांबले. मात्र ही शेवटची ओव्हर आहे. 5 चेंडू इथून अजूनही शिल्लक आहेत. राज पाटील मैदानाच्या आतमध्ये 32 वरती नाबाद आहे. 14 चेंडूचा खेळ त्यांनी केलेला आतापर्यंत. आज मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये आम्ही अर्धशतक पाहिलं होतं. किरण मात्रे कोणी संघाचा ऑन साइडला खेळायचं होतं. विकेट सॅक्रिफाईस केली. 48 वरती तिसरा धक्का. रोहित पाटील आल्या पावली माघारी परततायत. मोठागाव संघ सुद्धा इथे दाखल झालेला आहे. मोठागाव विरुद्ध RM11 SB प्रतिष्ठान सोनापडा ही मॅच आजच्या रात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दिवा विरुद्ध वाकलन ही मॅच पाहायला मिळणार आहे. 48 वरती 3 आणि आता नवीन बॅटर ज्या फलंदाजाचा मी उल्लेख करतो विकी पाटील अखेर मैदानात दाखल झालेले आहेत. 3 बंधुराज आपण पाहतो. राज पाटील, रोहित पाटील, विकी पाटील. धावा झालेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आणि आपण पाहतोय राज पाटीलची इथे खेळी समाप्त होईल. यशने एक चांगला जेट प्ले. 48 वरती चौथा धक्का माटाडीला. टीम फिल्डिंग करणाऱ्या टीमला फक्त सूचना नाहीये. शॉर्ट कव्हरला यशने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. 48 वरती चौथा धक्का. चांगली गोलंदाजी करत असताना स्लॉगोडच्या षटकामध्ये मोहित. आकाश शिलार आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावा झाल्या. 4 विकेट गेलेले आहेत. धावाई चेस करणं बऱ्याच वेळा कठीण जाते या खेळपट्टीवर. टायगर संघाला दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करीत त्यामुळे कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न ते करतायत. खेळाडू कक्ष आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळाला. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता आणि आता काय घडलंय मैदानात. विकीने कॉल दिलाय 2 धावांचा. जिथे एकच धाव होती तिथे 2 मिळाले आहेत. 50 कंप्लीट. 50 अखेर पूर्ण झाले आहेत. गावदेवी माटाडी संघाच्या 4 गडी बाद 50. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. चला खोनी टीमचे कॅप्टन या. काटई टीमचे कॅप्टन झालेले आहेत. करण ठोंबरे कॅप्टन पाठवा. नाही करणच कॅप्टन. दोन्ही करण एकमेकांच्या विरोधात आहेत. एका बाजूला करण ठोंबरे, एका बाजूला करण पाटील. 50 धावा झालेल्या आहेत. दासिन धावतो. विकेट पुढे आले. गॅप भरपूर मोठी आहे. वाईडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. करण सर आमचे जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस झाल्यानंतर लगेचच आपली प्रवेश फी जमा करायची. 52 धावा झालेल्या आहेत. गगन पाटील साहेबांच्या शुभाचे टॉस होईल. आणि एक फाईन लेगला जबरदस्त झेल टिपलाय बघा. शेवटच्या
बॉलवरती आणि नितेशने एक चांगला झेल तिथे टिपलेला आहे. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. 5 गडी बाद 52 धावा उभारल्यात आणि 53 धावांचा आता पाठलाग करायचा आहे जयवंत टायगरला. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे टॉस केला जाईल श्री गणेश खोनी विरुद्ध जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. कॉल असेल काटेचा कॅप्टन करणचा. येस, गंगारामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 40+ कॉल आहे. 40+ आलंय. टॉस जिंकलाय तो काटेचा कॅप्टन करणने. मी साहेबांना विनंती करेन पुन्हा एकदा आपण आसन ग्रहण करा. तीनही करण आहेत. या बाजूलाही करण आहे, या बाजूलाही करण आहे. टॉस जिंकलाय करण. डिसिजन काय क्षेत्ररक्षण कसं पाहतोस या स्पर्धेकडे? कारण कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये फार कमी नाईटच्या स्पर्धा आहेत, पण त्यामध्ये यावर्षी भर झाली आहे आणि उंबारलीची स्पर्धा तिचं क्रेज आता वाढलेलं आहे. इथे खेळायचं आहे खोणीच्या अगेन्स्ट. कसं वाटतं इथे आल्यानंतर? आयोजन तर चांगलंच आहे. सगळी टीम आले का काय ॲबसेंट आहेत? आली सगळे प्लेयर्स आहेत. ऑल दी बेस्ट तुला. आता या करणकडे येतो. कारण टॉस जर गमावलेला आहे, जर तुझा टॉस असता काय असता डिसिजन? मी बॅटिंगच केली असती. ओके, सो आता बॅटिंगच तुला आलेली आहे. काय म्हणशील काटेचा अगेन्स्ट किती धावा सेफ असतील? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. एक असा आहे आकडा की तो बनला तर तुझ्या टीमचे गोलंदाज तो बनवू देणार नाही काटेला. 55 ते 60. ही स्पर्धा या अगोदर देखील आय थिंक तो आला होता इकडे या रजनीमध्ये स्पर्धांचा मॅचेसचा आनंद घेण्यासाठी, पण इथे आता खेळण्यासाठी आलास. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्ही गेल्या वर्षी पण इथे खेळलेलो आणि यावर्षी आम्हाला आयोजकांनी एंट्री दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. शुभेच्छा तुलाही. मंडळी, यानंतरचा जो सामना आहे खोणी अच्या अगेन्स्ट काटे खेळणार आणि काटेने टॉस जिंकला ते करणार आहेत फिल्डिंग. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. नक्कीच जबरदस्त आपण पाहतोय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय गोपाल बुद्धाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026 हे जबरदस्त आयोजन आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली व ग्रामस्थ मंडळ उंबारली आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सुखदेवदादा पाटील आणि लालचंद पाटील एवन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेचं चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. टार्गेट 53 धावांचा आता पाठलाग करायचा आहे जर्मन टायगर टीमला आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल ऐकूया करण कांसरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक अर्थातच उंबारलीची नाईट स्पर्धा आणि आजच्या 5व्या रजनीमध्ये तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करेन. मॅच नंबर 2 मध्ये आपण आहोत. एका बाजूला टीम खेळते ती माताडी आणि दुसऱ्या बाजूला टायगर. बॅटिंग केली माताडीने. धावसंख्या बनवली ती 52 आणि 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. पीपी प्रेम पाटील आणि पंकज पाटील. जवनुमान टायगर हे देखील गाव शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील यांच्या नावाने देखील आपल्याला टायगर चषक पाहायला मिळतं आणि यंदाचे पर्व काही दिवसानंतर आपल्या भेटीला जरूर येईल यात मात्र शंका नाही. आणि त्यांच्याच सोबतीला आता उंबारलीची नाईट स्पर्धा ही सध्या तरी खेळण्यासाठी टायगर आणि माताडी. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सार्थक ठाकूर. मॅचला सुरुवात दुसऱ्या इनिंगला 8:41 रनवेमध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती जाणारे गोलंदाज. मागचा सामना हे वातावरण पूर्णपणे थोडं शांत झालं. लो स्कोर मॅच होती. फार अपेक्षा होत्या. स्वतःच्या घरचं मैदान होतं मात्र ते जमलं नाही. ना खेळ सर्व काही गोष्टी घडत असतात. अपयश यशाची पहिली पायरी असते भावेश आणि खचता कामा नाही. बरेच यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत उंबारली संघामध्ये देखील.
पुढे आला फुल टॉस, लॉफ्ट केल्या बॉलला लॉंग ऑफ रेडी आहे, पकडली आहे त्यांनी कॅच आणि पहिल्याच बॉल वरती आले विकेट. प्रेम पाटील बाद. होता बॅट हातात फिरली, स्टेप आउट झाला होता प्रेम. लॉफ्ट करायचं होतं डाऊन दी ग्राउंड, फटका जरूर हवेत गेला, मात्र लॉंग ऑफने कॅच पकडली आहे आणि रॉल डॉक वरती सार्थकला यश मिळते. प्रेम होतोय शून्यावरती बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, डीपी दीपेश पाटील. इकडे नवीन चेहरे जरूर आपल्या टायगर संघामध्ये देखील पाहायला मिळतात. पुढचा बॉल सार्थक, टॉप यायचा चान्स आताही असेल. गोलंदाज आलाय, विकेट किपर आलाय, कॉल राजचा विकेट किपरचा. 1 more विकेट डाऊन, 0 for 2 टायगर. शिवाजी पाटील असतील, त्याचबरोबरीने सुशील पाटील 2-3 वर्षां अगोदर. शंतनू पाटील देखील सध्या तरी या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सागर पाटील आज नाहीये आणि या सर्व गोष्टींना पाहता पंकज पाटीलची जबाबदारी वाढली आहे, कारण त्याच्यासोबत असलेला प्रेम आउट झाला, त्याच्यासोबत आलेला दीपेश आता आउट झालाय. नवीन बॅटर, हॅट्रिक बॉल सार्थक. ऑन साइडला बॉल आडवा बॅटने स्वीप करत असताना 1 धाव तर सहज पूर्ण झाले. डबलला पंकजचा कॉल शेवटी नकार दिला आता यशने. एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती खातं उघडते. 1 for 2. पंकजची जबाबदारी वाढली आहे. मंदारा स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्याची जबाबदारी वाढलेली आहे. दिनेश खुटारकर देखील ॲबसेंट आहेत, म्हणजे बरेचसे प्रमुख खेळाडू नसताना आज सिनियर मला समोर दिसत आहे. पंकज आणि आय थिंक नितेश देखील पॅव्हलियनमध्ये आहे. सो मंदार, पंकज आणि नितेशची जबाबदारी फार मोठी आहे सध्याच्या क्षणाला. प्रेमची विकेट, दीपेशची विकेट आली आहे. सार्थकने चांगला स्टार्ट दिला दुसऱ्या बाजूने धावसंख्येला डिफेंड करत असताना. शॉर्ट बॉल, मिडल झाला बॉल, डीप फाईन लेगला आलाय. हा पंकजचा बॅट मधून चौकार. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे, कारण तुम्हाला डगआउट चॉईस आहे, तो फक्त खोणी टीमच्या कॅप्टनला सांगा, जेणेकरून ते दुसऱ्या डगआउट बसने जातील, कारण त्यांची बॅटिंग आहे. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त तुमचे 9 बॅटर बसतील. 2 ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये असतात, हे लक्षात घ्या, अन्यथा पॅनल्टी आहे. प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, तुमच्यासाठी स्टँड आहे प्लीज. आणि पडद्याच्या आतमध्ये फक्त आमचे स्वयंसेवक असतील. वन्स अगेन स्क्वेअर लेगच्या वरतून चांगला लॅप स्वीप आलाय. बॉल थोडासा अडखळला आउटफील्ड मध्ये आणि आता उचलून थ्रो करतील. धावा तोपर्यंत 2 आपण पाहत आहोत. ओव्हर थ्रो चान्स, डायरेक्ट हिट. 1 more विकेट डाऊन, 7 for 3. 7ला तिसरा धक्का जनुमान टायगरला.
पथकात. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पण जे काही नियम आहेत तो डगआउट बॉक्स फक्त प्लेयरसाठी आहे, प्लेयर डगआउट आहे. प्रेक्षकांसाठी उर्वरित जागा आहे, तिथून या मॅचेसचा आनंद घ्या. सगळ्यांचं उंबारल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर आणि 40+ यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. 7 धावा 3 विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये आलेत मनोज पाटील. आणखी एक सिनियर खेळाडू या सीझनमध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळाला. मनोज ट्रम्प कार्ड सारखा वापर टायगर जरूर त्याचा करत आलेले आहेत आणि या मॅचमध्ये ती गरज आहे. 3 विकेट गेलेत. चांगली बॉलिंग सार्थक कडून. शेवटचा बॉल पॉवर प्ले. लॉफ्ट करायचा होता, स्ट्रेट बॅटने पडलाय. हलकासा बॉल बाहेर निघत असताना विकेट किपरकडे. शेवटचा डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा 3 विकेट 53चा चेस. बॉल बाकी 24 आणि 24 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायच्या 46. सातला 3 विकेट पडलेले आहेत. आणि भावेश आपण पहिल्या रजनीपासून पाहतो इकडे वन साइडेड मॅचेस फार कमी पाहायला मिळाल्या. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये 70 to 80% मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. एखाद दुसरी मॅच मला आठवते ती मात्र वन साइड झाली असेल. पॉप्युलर पर्सनॅलिटी रोहित पाटील फेमस युट्यूबर आहेत, यांचे आगमन झालंय. थोडी बॅक इंजुरी आहे मात्र बऱ्याचशा अशा स्पर्धा आहेत आणि काटेचे बरेचसे खेळाडू नसतात, त्यामुळे रोहितला देखील उतरावं लागतं. अटेम्प्ट विकेटसाठी अपील स्ट्रॉंग करण्यात आली आहे मात्र दोन्ही अंपायर तटस्थ उभे आहेत आणि त्यांनी सांगितलं, इव्हन विकेट किपरलाही समजलंय योगेश पाटील ही अपील फसवी होती कारण बॅट तिकडे जेव्हा ड्रॅग केली होती स्विचिटसाठी ओढली होती तेव्हा ती खाली घासली आहे. येस डॉट बॉल. राज झाला सेकंड ओव्हरमध्ये. पंकजला आक्रमण करावं लागणार आहे कारण एक चौकार ऑलरेडी त्याच्या बॅटमधून आलाय, धावा बनल्या नाही. रनवेमध्ये थोडासा अडथळा. 3 बॉलमध्ये 6 बनवल्यात आणि त्याने फार जवळून बघितल्या की ज्या काही 3 विकेट गेलेल्या आहेत त्याचा प्रभाव कसा पडतोय पाहूयात डावामध्ये. पॅव्हलियनमध्ये अजूनही मंदार आहे, पॅव्हलियनमध्ये अजूनही नितेश आहे, पण या दोघांची जबाबदारी तर वाढलेलीच, पण मैदानाच्या आतमध्ये असताना सध्या तरी जे काय रिक्वायर्ड 100 ते मेंटेन करता आलं नाही. 12 वरती रिक्वायर्ड 100 जाऊन पोहोचले. 53चा चेस आहे. 7 धावा बनलेल्या आहेत. बॉल बाकी 23 आणि 23 बॉलमध्ये 46 धावांची आहे गरज. वेळ जास्त चाललाय. 7 मिनिटं तुम्ही घेतलेल्या आतापर्यंत. लक्षात घ्या टीम माताडी. हवे त्या बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्डर धावतोय. लाईन मध्ये शेवटी येऊ नाही शकले आणि बॉल गेलाय पहिल्या बाउन्स वरती त्यांना बीट करून चौकार. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे टीम माताडी. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये पॅनल्टी बसेल. प्रत्येक बाउंड्री नंतर एकत्रित येऊ नका मित्रांनो. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो पण मॅनेजमेंट टीमला न्यूट्रल लावूनच सगळे डिसिजन घ्यावे लागतात, त्यामुळे 20 मिनिटांचा 4 षटक अनिवार्य आहेत. बॉल जर सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच येत नसेल तर आम्ही तेव्हा टायमर पॉज करत आहोत. लक्षात घ्या प्लीज. ऑन दी अप मिड ऑन वरतून बॉल झालाय. काउफेसला फिल्डर होता. डबलला चान्स घेतल्या. मनोज धावतोय, पंकज धावतोय. धावा 2 सहजरित्या 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 13. 13 धावा धावफलकावरती. हळूहळू डाव पुढे चाललाय आणि पंकज नेतोय. ही काळाची गरज आहे सध्या तरी धावा येणं टायगर साठी. लेंथ ग्लान्स करायचा होता. अपील आताही केली जाते मात्र अंपायरने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. कदाचित आताही बॅट ड्रॅग केली तेव्हाच तो साऊंड आलाय खेळपट्टीवरती. अंपायरचं तेच मत आहे. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. थोडासा क्लोज होता बॅटर पासून. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन.
येस, पायालाही लागला नाही आणि लेगस्टम्पला सोडून गेलाय, वाईड आलाय. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 14. ऑफ स्टंपचा बाहेर थोडासा आता लेट झाला पंकज, कारण लेग स्टंपचा बाहेर येऊन जागा बनवली होती त्याने, त्याला समजलं पण कधी, जेव्हा बॉल विकेट कीपरकडे गेलेला आहे. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट, क्रीजचा कोपरा, तिथून बॉल टाकला आणि ऑफ स्टंपला थोडा खाली आत आलाय बॉल. डॉट. धावा 14, बॉल बाकी 2. स्टेप आउट झालेत. अपील इथे केली जाते, पायावरती जरूर बॉल लागलाय. दुसऱ्या बाजूने डेरकेटला चान्स होती, ती मिस केली आहे. लेग बाईटचा सिग्नल. 1 धाव, एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 15. 15 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. षटक प्रगती पथावर असताना दुसरं. 19 बॉल आणि 38 धावांची अजूनही गरज या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या जनुमान डायगरला. बॅटिंग ऑर्डरमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळाल्या. प्रेमची 0वरती विकेट, दीपेशची 0वरती आपल्याला विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर यश आला, तो रनआउट झाला आणि आताची जोडी मनोज आणि पंकजची कुठे का होईना हळूवार पद्धतीने डावाला पुढे नेते, पण त्यांना एक्सलेशन करावं लागेल. 19 बॉल 38. उडवलाय बॉल, मिस टायमिंग, लॉंग ऑन द फिल्डर, येतोय पोहोचला, कॅच ड्रॉप. आणि तिकडे बॅटर देखील आता सेफ आहे. 1 धाव, स्ट्राईक असेल मनोज पाटील यांच्याकडे. 2 षटकांचा खेळ संपला. धावा 16, विकेट 3, उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 37 धावांची गरज जनुमान डायगरला. तरी पाहत आहोत लेट्सम प्लेअर, या गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती हायलाइट करणारं नाव सचिन दादा भोईर यांना तरी सध्या तुम्ही बॅक अँगलने पाहतात. हेअरस्टाईल आणि त्यांची स्माइल फार किलर आहे समोरून जरूर, आणि कालही तुम्ही सर्वांनी बघितले. आतमध्ये थोडीशी निराशा देखील आहे, नाराज देखील आहे, कारण त्यांचा गाव मागच्या मॅचमध्ये जरूर ते उपस्थित नव्हते. ऑनलाईन जरूर मॅचेसचा आनंद घेतला त्यांनी, वेळ तितकासा मिळाला नाही, त्यामुळे पहिल्या मॅचसाठी जरूर इथे उपस्थित नव्हते. थोड्या त्या भावना असतात, कारण याच गावाचं नाव पुढे यावं म्हणून इतके वर्ष या सचिन भोईर यांनी या उंबारली गावासाठी दिली. आता 40चं क्रिकेट खेळतात, त्यांचा खेळ चांगला झालाय. 40चं क्रिकेट ते देखील, आणि या मैदानावर देखील चांगला खेळ त्यांनी केला होता. मात्र मोठा गावचा अगेन्स्ट त्यांना परास्त व्हावं लागलं होतं. लेजंड प्लेअर कल्याण डोंबिवली क्रिकेट, फिरकीचा जादूगर सिद्धूदादा पाटील यांचं आगमन झालं. स्वागत आहे आपलं. 18 बॉल 37ची गरज आणि वन्स अगेन तिसरा फ्रेश बॉलर आला हर्षद. ऑफ स्टंपचा थोडा बाहेरचा बॉल, गती कमी, बाउन्सर होता मात्र जास्त बाहेर आहे. अंपायर्स कडून सिग्नल आला वाईड, आणि वाईडने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 17. ऍक्शन रिप्ले, ऑलरेडी जास्तच बाहेर होता आणि तिथून आणि फारच बाहेर बॉल गेलाय. विथ द अँगल आलेत. खेळपट्टीची चार्ज पडताना सध्या अंपायर्स कडून देखील केली जाते. लेदर बॉलची विकेट आहे आणि अंपायर सांगतात तुम्ही डेंजर झोन मध्ये येतात. तुम्ही जर तुमचा फॉलो थ्रू अंपायरच्या व्ह्यूला ब्लॉक करणार असाल तर तुम्हाला विकेट मिळणार नाही. कॉट बँड द विकेट, लेग बिफोर विकेट, जेव्हा अपील कराल तेव्हा त्या गोष्टींसाठी अंपायर तुमच्या फेटा होतील. बॅट स्विंग चांगला, बट बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. प्राऊड ऑफ डोंबिवली निलेशजी म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत प्रसिद्ध गिर्यारोहक प्रदीपजी म्हात्रे आणि नामवंत खेळाडू देवी सपाटाचे त्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. आणि अजितदादा म्हात्रे यांची उपस्थिती आपण पाहतोय. सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. धावा 17 बॉलमध्ये 36 पाहिजेत जनुमान टायगरला. पुढे आलाय मनोज, बॅटचा फ्लो थोडा थांबवला, स्मॉल पंच होता, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, डबलला चान्स घेतला, थ्रो स्ट्रायकिंग एंडला येतोय, मात्र त्यामध्ये मनोज देखील आलाय. धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. वेट, अंपायर चर्चा करतील. धाव कदाचित आपण पाहतो की जेव्हा बॅटरला बॉल लागतो तेव्हा दिली जात तर नाही, पण काही शंका असतील त्यामुळे अंपायर थोडी चर्चा करतील. पाहूयात आपण ती चर्चा आणि त्या चर्चेचं त्यानंतरचं उत्तर काय असेल. फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज, ही विनंती आहे टीम माताडी, कारण जवळपास तुम्ही 14 मिनिटं घेतलेले. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. कम ऑन. 2 धावा, बॅटर सेफ.
योगेश पाटील देखील कल्याण डोंबिवली असोसिएशन अंतर्गत कोर कमिटी मेंबर आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्यांनाही माहीत आहेत, त्यामुळे त्यांनी आर्ग्युमेंट केली नाही. 19 धावा, 16 बॉल आणि 34 धावांची गरज आहे मॅचमध्ये. वन्स अगेन हर्षद. ओहो, पडलाय बॉल, आता वळतोय आणि या क्षणाला मात्र धाव नाहीच मिळणार, पण विकेट सॅक्रिफाईस. मनोज पाटील रनआउट. 19 ला चौथा धक्का जनुमान डायगरला. तर मंदार पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. मॅच थोडी फसलेली आहे. सेट बॅटर पंकज अजूनही लढतोय. मनोज हवी तशी साथ देऊ शकला नाही, तो पॅव्हलियन मध्ये परतलाय आणि या मॅच मध्ये 15 बॉल 34 धावांचं समीकरण उरलंय. चांगली गोलंदाजी पकडून बॉलिंग केली जाते. फर्स्ट ओव्हर मध्ये आपण बघितला सार्थक ठाकूर, सेकंड ओव्हर मध्ये आपण बघितलं राजला आणि थर्ड ओव्हर मध्ये आता आपण पाहत आहोत गोलंदाज हर्षद. चांगली गोलंदाज आतापर्यंत. पहिल्या 3 बॉल मध्ये आपण बघितलं तर फक्त धावा आलेल्या त्या 3. पुढचा बॉल हर्षद. अटेम्प्ट स्विच हिटचा होता, मात्र इथे बॉल आणि बॅटचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट झाला नाही. थोडा नाराज आहे पंकज. रेंज मध्ये बॉल होता, हवा तसा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कमी गतीने शॉर्ट ऑफ लेंथ बाहेर निघतच होता आणि त्याच दिशेने त्याला मारायचा होता, मात्र ते जमलं नाही. त्याचं कारण बॉल थोडा जास्तच लांब गेला, लाईन मध्ये नव्हते पंकज. बॅकवर्ड पॉइंट आता सेट करण्यात आला. स्विच हिटला प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि देन आपण एक फिल्डर बघितला सध्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील आहे आणि लॉंग ऑफ देखील. स्टेप आउट झालेत, नजर हटली बॉलवरची. 1 more डॉट बॉल. वा, जबरदस्त गोलंदाजी. कमी गतीने बाउन्सर देखील टाकतोय तर वेगाने देखील लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाला हा गोलंदाज हर्षद. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आउट कटरच टाकला आणि मागचा बॉल थोडासा शॉर्ट होता, यावेळेला थोडासा पुढे लेंथ. 13 बॉल 34. मॅच फसली आहे. अटॅक करावा लागणार आहे. धावा पाहिजेत टायगरला. शॉर्ट बॉल ऑर्थोडॉक्स पद्धतीने हुक तर केलाय. बॉल सध्या वळला बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून लॉंग लेगला चाललाय. उचलून फेक करतायत फाईन लेगचे फिल्डर. धावा 2 मिळतात आणि आता आपण वयात 3 षटकांचा खेळ संपला. धावा 21 झालेल्यात. विकेट 4 आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आता बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक अगोदर सांगेन फक्त चौथ्या षटकासाठी 3च मिनिटं बाकी आहेत. टीम माताडी. एकवीस धावा 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. मॅच बनली आहे. पाणी जर अत्यावश्यक असेल तर अंडरग्राऊंड फ्रीज आहे 4 इनफिल्ड मध्ये. कधी तुम्ही पाणी प्या, पण मात्र प्रत्येक डावामध्ये जो वेळ चाललेला तो आमचा वेळ तुम्हाला वाचवावा लागणार आहे. या सूचना आम्ही करतोय कारण 9 वाजून गेलेले आहेत आणि आताही दुसराच सामना सुरू आहे. त्यामधले देखील 2 षटकं बाकी आहेत. 4th ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पुष्पक ठाकूर. 12-32चं समीकरण आहे. यानंतर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि इशिता 11 डॅनियता मात्रे यांनी पॅक केलेला श्री गणेश क्रिकेट संघ खोणी अ या 2 संघांदरम्यानची लढत आपण एन्जॉय करणार आहोत. दोन्ही टीम्स रेडी रे आपण आणि ऑलरेडी खोणी आणि काटे दोन्ही संघ रेडी आहेत आपापल्या पॅव्हलियन मध्ये. 12-32 पहिला बॉल. पुष्पक खेचून मारायचा होता मंदारला. इट्स अ वाईड. थोडा जास्त बाहेर बॉल. अगोदर असं वाटलं की बॉल बॅटवरती आला नाही, खाली तर राहिलाच होता, मात्र तो ऑप्शनचा तितकाच बाहेर. येस, वाईड आलाय. धावफलकावरती सध्या 22. 12 बॉल 31 धावांची अजूनही गरज आहे. मंदार हे जे नाव बऱ्याच वेळेला डायगर गावासाठी धावून आलेलं आहे. धावसंख्येचं दार त्याने उघडलेलं आहे. हाच तो मंदार या मॅच मध्ये. खालची कडा, धाव भेटणार नाही. यॉर्कर आलाय. चांगला चेंडू शांत ठेवला मंदार पाटीललाही. धावा 22 वरती थांबलेल्यात. 11 चेंडूंमध्ये 31 धावांची अजूनही गरज आहे जनुमान टायगरला. हळूहळू का होईना
ज्या काही त्या धावा होत्या 52 त्यांनी बनवलेल्या, 53चा चेस होता, त्या धावा मोठ्या होत गेल्या. त्याचे कारण की गोलंदाजांनी केलेली अचूक टप्प्यावरती चांगल्या लाईन अँड लेंथवरती बॉलिंग, बॅटर्सच्या माइंडसेटला ओळखून बॉलिंग केली. यंगस्टरच होते, राज असेल, हर्षद असेल, सार्थक असेल आणि आताचा पुष्पक. उडवला मंदारने, मिड विकेटची गॅप ती कव्हर केली. वा, चांगली कॅच रोहित कडून आणि विकेट आली मंदारची. शून्यावरती मंदार बाद. 22ला 5 जनमान टायगर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो, अफसमचा बाहेरचा बॉल आत येत होता, मंदारने मारला. पण या क्रीडांगणाची सर्वात मोठी बाउंड्री कुठे असेल तर ती आता जी कॅच पकडली फिल्डरने त्या बाजूलाच आहे. चांगली कॅच रोहित कडून आपल्याला पाहायला मिळाली. 22ला अर्धा संघ पॅव्हलियनमध्ये परतलाय. आघाडीचा फलंदाज पंकज अजूनही संघर्ष करतोय आणि आता आलाय नितेश पाटील. फसलेल्या मॅचला या दोन्ही बॅटर्सला काढायचं सध्या तरी. 10-31चं समीकरण. पुष्पकला पहिलं यश मागच्या बॉलवरती मिळालंय. उडवलाय खरा गॅप मध्ये बॉल, काऊ फेस मध्ये, 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, 4 रन्स. या चौकारासोबत धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. अर्धा पल्ला पार झाला, अर्धा आणि करायचा, पण फक्त बॉल बाकी आहेत 9 बॉल आणि 27 धावांची अजूनही गरज आहे जनमान टायगरला मॅच मध्ये. नितेश श्रीराधे स्पष्ट आहेत, चौकार आलाय. पुष्पकला कमबॅक करावं लागेल आणि 3 बॉल फार महत्वपूर्ण आहेत. 3 बॉलमध्ये 10-12चा प्रयत्न जरूर करतील नितेश. खेचून मारण्याचा प्रयत्न, टॉप एज शॉर्ट स्क्वेअर लेगला विकेट कीपर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. बॉल आता हाताला लागलाय, डीप फाईन लेगला चाललाय, रेस लागली आहे. शेवटच्या क्षणाला पुन्हा पाय अडवण्यात आलेले 3 धावा कंप्लीट झाल्या. 4चा अटेम्प्ट और रनआउटची शक्यता असेल. बॉल निसटलाय, 9 सेकंडला चान्स आणि तिकडे पाहता पाहता 4 धावा. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. बरंच काही घडलं एकाच बॉलवरती. टॉप एजने बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला गेला, विकेट किपरने चान्स घेतली, हाताला लागून बॉल तिकडून फाईन लेगला गेला. हेरा फेरी, फिर हेरा फेरी. धावा 4 भेटलेल्या आहेत आणि 4 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 30 धावा धावा फलकावरती आहेत. 8 बॉल 23 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. मॅच ऑन आहे. नितेश आला आणि त्याचा बॅट मधून ज्या काही 8 धावा आलेल्या आहेत मॅच मध्ये पुनरागमन होत असताना टीम जनमान टायगर्स. वन्स अगेन पुष्पक ओव्हर द विकेट. समोर खेळलाय, लॉंग ऑन खाली होतं, वाईडिश लॉंग ऑन वरून फिल्डर येतील मात्र त्यांचा वाक्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूफ, 4 रन्स. बॅट मधून आपल्याला 3 चौकार पाहायला मिळालेत आणि आताच समीकरण 7 बॉल 19 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या जनमान टायगरला. 7 बॉल 19 धावा. नितेश आला, 3 चौकार आले, एक्सलरेशन धावा संख्येला, दोन्ही पाय ठेवून उभा आहे एक्सलेटर वरती आणि धावांचा वेग त्याने वाढवलाय. 34 धावा बनल्यात आणि या मॅचचं समीकरण 7 बॉल 19 धावांची गरज आहे. 5 विकेट माताडीने बॅटिंग करत असताना देखील गमावले होते. इकडेही टायगरचे 5 पडलेत. टॉस जरूर आपण बघितला तर तो टायगरचा आहे. विकेट न गमावता 7 बॉल 19 पाहिजेत, 18 चालतील. विकेट न गमावता ऑन साइड पॅक केली आहे. स्क्वेअर लेग देखील खाली आहे. मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि देन वाडिश लॉंग ऑन देखील आपण पाहतोय. 7-19. पुढचा बॉल पुष्पक, फुल टॉस आहे. बॉल चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि यावेळेला मात्र सिंगलचाच प्रयत्न. नितेशला स्ट्राईक पाहिजे. धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 35ला 5, 4 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावांचा चेस आहे. 6 बॉल शेवटचे बाकी आणि 18 धावांची गरज आहे जनमान टायगरला.
35 for 5, 35 ला 5. नितेशच्या बॅटमधून आलेले 3 चौकार मॅच ऑन करतायत. 6 बॉल 18 धावांची गरज आहे आणि हा जिद्दी खेळाडू आहे. बऱ्याच वेळेला आपण बघितलं त्याला स्लॉगमध्ये येत असताना बरेचशा मॅचेस त्याने काढून दिलेल्या आहेत. मात्र भोपर रजनीमध्ये हाच सामना रंगला होता टायगर आणि माताडी या दोन संघांदरम्यान आणि तेव्हाचा सामना जिंकला होता तो टीम माताडीने. सो हाच तो संघर्ष, हीच ती वेळ असेल. क्रिकेटमध्ये रिव्हेंज तुम्हाला मैदानात आत घ्यायचा असतो. पास सिग्नल अंपायरचा आलाय. आता पॅनल्टी असेल टीम माताडी. 6 बॉल 18. लास्ट ओव्हरमध्ये ज्याने पॉवर प्लेमध्ये बॉलिंग केली होती तो सार्थक ठाकूर. पहिला बॉल समोर हॅमर केलाय. मिस टायमिंग, लॉंग ऑन चान्स घेतोय, आलाय व्यवस्थित. ओ कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय. ओव्हरथ्रो मागून धावा 2 मिळत आहेत. ही कॅच होती की मॅच? प्रणव कडून चूक झाली आहे. ऍक्शन रिप्ले. ओ स्टान जर पा पिंटू पारच्याची आठवण झाली. ज्या पद्धतीने नितेश उभा होता बिग हिट साठी अप्पर बॅट ग्रिपने लॉंग ऑनला त्याने अटेम्प्ट केलं होतं. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा, 2 धाव संख्या सध्या जाऊन पोहोचले पुढे. स्कॉमॉझॉन 37, 37 बॉल बाकी आहेत 5. विकेट न गमावता 15 चालतील, 16 पाहिजेत. पुन्हा वेते बॉल डाऊन दी ग्राउंड. पुन्हा तोच फिल्डर वेगाने आला बॉलवरती. सेकंडला इथे प्रयत्न होईल. रनआउटची चान्स असेल. नॉन स्ट्राइकला थ्रो वाईड आलाय. थ्रो वाईड आलाय. धावा 2. पुन्हा 2 धाव संख्या पुढे. 39 बॉल बाकी 4. 14 धावांची गरज आहे. एक मोठा फटका पाहिजे. मागच्याच ओव्हरमध्ये 4 धावा एकाच बॉलवरती धावलेत. आता 2 बॉलवरती 4 धावा धावलेले आहेत नितेश आणि पंकज बराचसा वेळ टाइम स्पेंड केला, आघाडीला आलेला आहे आणि या मॅचमध्ये नितेशला साथ देतोय. स्वतःचे धावा धावलाय आणि स्वतःच्या पार्टनरचाही धावतोय कारण धावांची गरज आहे. जनुमान टायगरला 53च्या चेसमध्ये 39 झालेला आहे 4 बॉलमध्ये आणि बनवायच्या 14 धावा. लॉंग ऑन सेट आहे. ऑफसाईडचा फिल्डर सध्या पुन्हा एकदा नेला जातोय. पुन्हा काही चेंजेस आपण पाहतोय. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, ऑन साइड पॅक केली. फाईन लेगचं थर्ड मॅन, पॉइंटचं शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ बाहेर. वन्स अगेन तयार. पुष्पक नाही सार्थक ठाकूर. 4 बॉल 14. ओहो लाऊड साऊंड. इट्स टेकन. 1 more विकेट डाऊन. प्राइज विकेट आता आली आहे. 39ला 6वा धक्का. मॅच मध्ये येण्याची नामी संधी टीम माताडीला. बॉल बाकी आहेत आता 3 आणि धावा पाहिजे त्या मॅच मध्ये त्या 14. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. हुक करायचं होतं. एड्स घेऊन लेफ्ट साइडला जम घेतले आणि काय कॅच पकडले रोहितने. तोच रोहित इकडे अगोदर आपला मिड विकेटला पाहायला मिळाला होता. चांगली भूमिका ऍज अ फिल्डर. बॉल 3 बाकी 14 पाहिजेत. नवीन बॅटर निशांत. ओहो मिडल झाला नाही बॉल. मिड ऑनला चाललाय खरा मात्र आता चान्स घेत आहेत खरी. 13 पाहिजेत 2 बॉलमध्ये कंपल्सरी. 6 विकेट पडलेत आता. विकेट जर पडली नसती तर 12 चालल्या असत्या. विकेट आता 6 पडलेत. 5च माताडीचे पडले होते. 2-13चा सामना. एक्स्ट्रा जर बॉलर कडून आली तर मॅच मध्ये टायगर. पुढच्या दोन्ही टीम्स तयार राहा. फिल्डिंग करणारी टीम खास करून शेवटचा बॉल पडल्याबरोबर तुम्हाला उतरायचं मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. आय थिंक जयदुर्गा काटेरीने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा डिसिजन त्यांचा आहे. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय. फिल्डर जरूर उपस्थित आहे. शेवटचा एक बॉल फॉर्मॅलिटीज. चांगली बॉलिंग. विचार करावा लागणार आहे. काही बॅटिंग क्रम चेंज देखील आपल्याला पाहायला मिळाले. मंदार थोडा लेट आला का, नितेश थोडा लेट आला का, या गोष्टींची चर्चा टायगरकर जरूर करतील. पंकज मैदानाच्या आतमध्ये लढत होता, त्याला साथ भेटली नाही त्यामुळे प्रेशर त्याच्यावरती वाढत गेलं आणि मॅच अखेर फार लांब गेली. उडवलाय खरा. काव फेस मध्ये फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग झाली आहे आणि अर्थातच हा सामना संपला. 11 धावांचा फरकाने मॅच जिंकली टीम ओम माताडेश्वर. आई गावदेवी माताडीने. हार्दिक अभिनंदन टीम गावदेवी माताडी.
हार्ड लक जनुमान टायगर. पुन्हा एकदा सूचना करेन मॅनेजमेंट कडून, डगआउट बॉक्स मध्ये फक्त तुमचे 9 खेळाडू असतील. मित्रांनो लक्षात घ्या, 2 ऑलरेडी बॅटर आतमध्ये असतात. प्रेक्षकांना विनंती आहे, डगआउट बॉक्स मध्ये तुम्ही बसू नका, अन्यथा तुमच्या टीमला पॅनल्टी असेल. मॅच समरी स्क्रीन वरती आहे. माथाडी वॉन बाय 11 रन्स आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 15 बॉल मध्ये 32 धावा बनवणारा या संघाचा मॅच विनर बॅटर राज पाटील, मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या बाजूने राज पाटील काटेरीचे देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात.